नमस्कार. धनु राशीसाठी जानेवारी महिना कसा असणार आहे, चला तर मग आता आपण जाणून घेऊयात. या महिन्यामध्ये नवीन गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी संधी प्राप्त होणार आहे. नवीन दिशा तुम्हाला ठरवावी लागेल आणि त्याच दिशेने तुम्हाला पावलं उचलावी लागतील. आत्मविश्वास हा तुमचा वाढवणारा महिना असणार आहे. नवीन विचार, नवीन संधी या तुम्हाला प्राप्त होतील आणि त्यांची ओढही तुमची वाढणार आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये जर बघाल तर शिक्षण, अध्यापन म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला अध्यापन करणे, त्याचप्रमाणे कायदा म्हणजेच कायदा आणि कायदेशीर गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला हा महिना अतिशय अनुकूल आहे. प्रवास तुमचे घडणार आहेत आणि ते तुम्हाला प्रवास अतिशय लाभदायक ठरणार आहेत. एखाद्या तीर्थक्षेत्री सुद्धा जाण्याची तुमची शक्यता आहे. नवीन योजना, नवीन प्लॅनिंग करा आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे पावलं उचला. तुम्हाला हा महिना अतिशय लाभदायक आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन तुम्हाला लाभदायक ठरेल. परदेशी आणि दूरच्या लोकांच्या संपर्कातून तुम्हाला फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती, उत्पन्न तुमचं अगदी ठीक राहणार आहे. प्रवास आणि शिक्षणावरती खर्च करण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणूक लाभदायक ठरेल. नातेसंबंध आणि याच्यामध्ये तुम्हाला एक सकारात्मकता येईल. दोघांमध्ये ट्युनिंग छान राहील. घरातील लोकांशी सुद्धा तुमचे संवाद जे आहेत ते अतिशय सुखकर राहतील. प्रेमामध्ये स्पष्टता ठेवा. मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य आणि याबाबत जर म्हणाल तर तुम्हाला कंबर, त्यानंतर पाय आणि लिव्हर या गोष्टींमध्ये थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. लिव्हर म्हणजे तुम्हाला खाण्यापिण्यापासून थोड्याशा पथ्यपणे पाळण्याची आवश्यकता आहे. आहारावरती नियंत्रण ठेवा. हलका व्यायाम, चालणे तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. उपाय जर म्हणाल तर तुम्हाला गुरुवारी म्हणजे गुरुवारचे तुम्ही उपवास करू शकता. गुरुवारचे तुम्हाला विष्णू पूजन, त्याचप्रमाणे बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहाचे पूजन लाभदायक ठरेल. पिवळा रंग तुम्ही वापरावा, तो तुम्हाला या महिन्यामध्ये लाभदायक ठरणार आहे. ओम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप तुम्हाला फायदेशीर ठरेल. जर तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असेल तर स्वतःच्या सद्गुरूंचा मंत्र करावा. अशा पद्धतीने तुम्हाला जानेवारी महिना असणार आहे. जय भवानी.